गेल्या 2 दिवसांपासून नागपूरच्या हंसापुरी भागामध्ये संचारबंदी जी आहे ती लागू आहे। साधारणतः या संपूर्ण परिसरामध्ये 11 पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये संचारबंदी जी आहे ती या ठिकाणी लागू आहे आणि या परिसरामध्ये हंसापुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ दगडफेक हे प्रकार जे आहेत त्या ठिकाणी घडले होते। एक जर पाहिलं तर 2 दिवसापासून असलेल्या संचारबंदीमुळे जे आहे या भागात राहणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागत आहे। अत्यावश्यक ज्या काही सुविधा आहेत त्या या ठिकाणी मेडिकल वगैरे बाकी सगळे दुकान जे आहेत ते बंद असल्या कारणाने रोजचा दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या भाजीपाला असेल दूध आणि बाकी वस्तू जे आहेत त्या सुद्धा आता या नागरिकांकडे नाही आहेत आणि आहेत त्या पद्धतीने आहेत त्या या जीवन आजच्या दिवसात जे आहे ते त्यांना जगावं लागत आहे असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी आहे सध्या हंसापुरी भागातील साधनकर परिवाराकडे। 28 जणांचं हे कुटुंब आहे आणि हे एकत्रित पद्धतीने कुटुंब राहतं। या घरात जर पाहिलं तर रोजच्या या ठिकाणी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समजा भाजीपाला असेल दूध असेल सकाळच्या चहासाठी या सगळ्या कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी बंद नाही या बंद असल्या कारणाने त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे। काकू किती जणांचा तुमचा परिवार आहे आणि काय एकंदरीत या संपूर्ण वातावरणामध्ये तुम्हाला त्रास सहन करावा लागतो? 28 लोकांचा परिवाराचं कुटुंब आहे हे आणि ह्या धावपळीमुळे आम्हाला बाहेर सुद्धा निघायची भीती वाटत होती। त्या कारणाने आम्ही बाहेर सुद्धा निघालो नाही। आमचा जीव मुठीत सांभाळून आम्ही वरच राहिलो आणि लहान मुले पण आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत आहे। कारण हा एरिया कसा मोबिनपुरा आणि याच रोडला टच असल्यामुळे जेवणाचे पण वांदे खाण्यापिण्याचे पण वांदे पडत होते। आम्ही जेवण नाही केलं 6 वाजेपर्यंत आम्ही जागीच होतो 17 तारखेला सकाळी आणि भीती वाटत होती आम्हालाच। आता साधारणतः एकत्र तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे रोजच्या जगण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात त्या तरी आहेत का? नाही ते आम्ही तसं भरून ठेवलंच नाही ना आणि असं कल्पनाच नाही की आता हे असं होणार आहे म्हणून आणि कल्पना असल्यामुळे आपण भरू शकतो। आणखी या कुटुंबातील काही सदस्य आपल्या बरोबर आहेत। काय आज तुम्ही गृहिणी या ठिकाणी आहे आणि काय कुटुंबाच्या सकाळच्या सगळ्या सत्रामध्ये काय वस्तू? आता प्रत्येक पहिला तर आपल्याला चहाचीच गरज पडते। चहामध्ये आणि त्याच्यामध्ये चहापत्ती कधी चहापत्ती नाही तर कधी असं वाटतं की आपल्याला सगळ्यातून आधी तर दूधच बघते। बाहेर गेलो तर दूध नाही काही नाही म्हणजे सगळं मार्केट बंद आहे। तर त्याच्यामुळे घरामध्ये आता असं चहा करायला गेलं छोटे छोटे मुलं आहेत त्यांना पण दुधाची गरज असते। तर इतका त्रास होते ना असं वाटतं की कशालाच यांनी हे केलं। इतका त्रास होते ना की म्हणजे प्रत्येक गोष्टीला तर म्हणजे घरगुती ज्या बायांना तर भाजीपाला झालं तर कांदे आहे तर आलू नाही आलू आहे तर हे नाही प्रत्येक गोष्टीत आपल्याला पाहिजे घरगुतीला। तर ते इतकं त्रास होऊन राहिलं का म्हणजे ते सांगता येत नाही कोणत्या शब्दात सांगणार। मोठा त्रास जो आहे तो या ठिकाणी नागरिकांना या भागातील सहन करावा लागत आहे आणि रोजच्या या ठिकाणी जगण्यासाठी जे काही वस्तू ज्या आहेत त्या नागरिकांना लागतात ज्या पद्धतीनं भाजीपाला असेल दूध असेल आणि इतर वस्तू असतील त्या या ठिकाणी दुकानं बंद असल्या कारणानं आचारसंहिता या संपूर्ण भागात असल्या कारणानं नागरिकांना आहेत त्याच परिस्थितीत या ठिकाणी जीवन जे आहे ते जगावं लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे TV9 मराठी नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।